नमस्कार दोस्तों, श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आहे श्रावणातला शेवटचा सोमवार आणि आता माझी श्री भगवान भोलेनाथांना अभिषेक घालण्याची वेळ आहे। तर मी आज सकाळीच भगवान भोलेनाथांना अभिषेक घातला आणि अभिषेकमध्ये मी सुपारी म्हणजेच गणपतींनाही अभिषेक घातला, कारण आपण कोणतेही काम शुभ करताना पहिल्या गणपतींना अभिषेकही घालतो। त्यामुळे मी आज दोघांनाही अभिषेक घातलेला आहे। अभिषेक घालताना ओम नमः शिवाय असा मंत्राचा जप करायचा आहे। बघा तुम्ही किती सुंदर आणि किती पवित्र असं अभिषेक करताना वाटतं। एकदम असं वाटतं की आपण कैलासावरतीच आहे आणि भगवान शिवांना आपण त्यांचे चरण पूजत आहोत, अशी भावना एकदम मनामध्ये होते। आपल्याकडे जरी काही नसलं, भगवान काही मागत नाही तुमच्याकडे, तुम्ही मला हे द्या ते द्या, फक्त एक तांब्या जरी पाण्याचा त्यांना घातला तरी त्याचं पुण्य आपल्याला खूप कारण ते आहेतच भोलेनाथ, त्यांना फक्त भक्ती पाहिजे। तुम्ही किती देता, किती त्यांच्यासाठी करता हे महत्त्वाचं नाही आहे। तर मी आज मला पितृदोष असल्यामुळे मी त्यांना आज काळे तीळ वाहिले आहेत आणि अभिषेकाचं पाणी तुम्हाला कुठेही टाकायचं नाही आहे, ते तुम्ही झाडामध्ये घालायचं आहे। तर आता मी आज दही भाताचं लेपनही केलेलं आहे। तर दही भाताचं लेपन करून तुम्हाला तो काढून तुमच्या घरच्यांसाठी प्रसाद म्हणून ठेवायचा आहे आणि मूर्तीची फुलं दुर्वा वाहून बेलपत्र वाहून तुम्ही पूजा करायची आहे आणि कापराने त्यांची आरती वगैरे करायची आहे। अशी आरती करून झाल्यानंतर मनोभावे तुम्हाला त्या आरतीचं तुम्हाला सगळ्या छोट्या मुलांना आरती द्यायची आहे। त्यामुळे तुमच्या लहान मुलांवरती पण शंकर भोलेनाथांची कृपा होऊन सगळ्यांचं जीवन सुखी होईल। तर अशी मी आज सकाळी पूजा केली आहे। तर बघू शकता किती छान आणि सुंदर मूर्ती अशी दहीभात लावल्यानंतर तुम्हाला दिसत आहे। हा दहीभात तुम्हाला नंतर घरातल्या छोट्या मुलांना सगळ्यांनी खायचं आहे। दहीभात लावून झाल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। हे खूप शुभ मानलं जातं। अशी ही मी भगवान भोलेनाथांची आजची पूजा केलेली आहे। तर अशी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुमच्याकडे जर काही पूजा साहित्य नसताना देखील तुम्ही अशी पूजा करू शकता। भोलेनाथ हे खूप भोले आहेत, त्यांना तुमची भक्ती हवी आहे। तुम्ही किती देता, काय करता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही त्यांच्यावरती किती श्रद्धेने त्यांची पूजा करता, किती श्रद्धेनं त्यांना पुकारता हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही त्यांना काही नाही करू शकला तरी मनात काही आणू नका आणि त्यांची पूजा करा। हर हर भोले।